आज मी वहिनीसोबत गेले गणपती बाप्पा सिलेक्ट करायला. त्या म्हणत होत्या माझ्यासोबत चाल. म्हणजे चला वहिनी ठीक आहे. मग आम्ही निघालो पिपरीला. तिथे एका मुलीचा खेळ चालू होता. ते दोरीवर चालत होती आणि तिचा बॅलन्स पहा किती चांगला आहे. पण मला तिला पण चांगलं नाही वाटत होते. खूप लहान होती. पण आपण काय करू शकणार. येताबरोबर मला कन्हैया महाराजाचे दर्शन झाले आणि तिथे खूप साऱ्या कन्हैया महाराजाची मूर्त्या होत्या. कारण गणपतीच्या अगोदर तर कन्हैया येते. इतके छान छान त्यांचे स्वरूप होते. काही ऑर्डरचे होते, काही असेच बनवलेले होते. पहा किती छान स्वरूप आहे त्यांचेवाले. आणि मला ना सगळेच फेस्टिवल आधी आवडत होते. कारण माझ्या पप्पाच्या घरी सगळेच फेस्टिवल होते. आणि आम्ही अंदर आलो. वहिनी म्हणे इथून तू एखादा सिलेक्ट कर. म्हणून वहिनी सगळेच चांगले आहे, आपण काय सिलेक्ट करणार. पण तरी गणपती तर सर्वच चांगले होते. आणि खरं सांगू तर आपण त्यांना थोडं ना सिलेक्ट करतात, ते आपल्याला सिलेक्ट करतात की मी तुमच्या घरी. फायनली मला हा गणपती खूप छान वाटला. मला खूपच आवडला. आणि फायनली आम्ही त्याला डन केलं. आणि वहिनी म्हणे आणखी पाहूंगी. म्हणे नाही वहिनी सगळेच गणपती छान आहे, तुम्ही पाहू शकता. अगर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हीसुद्धा इथे या. इतके छान छान स्वरूप होते. आणि मला हा खूप जास्त आवडला. इतकं क्यूट होतं, छोटासा बेबीसारखे. इथे कन्हैया महाराजाची पेंटिंग चालू होती, पाहू शकता. आणि हे गणपती बाप्पा नेहावहिनीच्या आईच्या घरी बसणार होते. पण त्यांनी याला सध्या डन नाही केलं होतं. आम्ही नाही केलं. आम्ही निघालो. भेटूया नेक्स्ट व्लॉग.